ती चर्चा सुद्धा मार्ग काढता येईल, त्यामध्ये मला अडचण वाटत नाही. त्यांच्याबरोबर चर्चा आम्ही करतो आहोत, त्यामुळे इथे कुठे अडचण येईल अशा प्रकारची परिस्थिती नाही. महापौर उपमहापौर काँग्रेसचा होत असेल तर महापौर उपमहापौर काँग्रेसचा होत असेल तर उभाटांकडे काय पर्याय ठेवलाय मग तुम्ही उभाटासाठी? नाही, बघा, उभाटांच्याकडे सुद्धा पर्याय ठेवलेला आहे. त्यांच्याकडे स्टँडिंग कमिटी जे काय आहे त्यांचं चेअरमन पद उभाटांना देता येईल आणि सत्तेचं वाटप बरोबर होईल. ते उभाटाला मान्य आहे का? त्या संदर्भात काही चर्चा झाली होती का? चर्चा सुरू आहे, तेच सांगतोय मी. त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि जरी आज त्यांनी फॉर्म भरला तरी ते आमच्या प्रदेशाध्यक्षांनी संजयजी राऊत यांच्याबरोबर बोलणं झालं आहे असं मला सांगितलं आणि संजय राऊत साहेबांनी काँग्रेसबरोबर उभाटा राहील असं सांगितल्याचं मला प्रदेशाध्यक्ष बोलले. हो, एक गणित असं पण सांगितलं जात आहे की उभाटाला भाजप सपोर्ट करेन आणि उभाटाचा तिथे महापौर देईल, महापौर स्थायी समिती भाजप स्वतःकडे ठेवेल, त्यामुळं या सगळ्या बाबतीतही तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे. नक्कीच त्याच्यावर लक्ष आमचं आहे. उभाटाचाही सुद्धा असा प्रस्ताव आहे की काँग्रेसनी आम्हाला महापौर पदासाठी समर्थन करावं आणि बाकी पदं काँग्रेसनी घ्यावे असाही प्रस्ताव त्यांचा होता. भारतीय जनता पक्षांनी सुद्धा तसाच प्रस्ताव त्यांनी दिला भारतीय जनता पक्षाला, पण त्यांची प्रायोरिटी ही काँग्रेसला आहे. आता ही चर्चा आहे, अंतिम नाही, फायनल नाही. फायनल निर्णय सगळे बसल्यानंतरच होईल. त्यांचेही हायकमांड आहेत जसे आमचे आहेत, त्यामुळे त्यांच्या हायकमांडकडून त्यांना काय निर्देश येतो त्यावर बरंच गणित आहे. कारण आमची आघाडी म्हणून उभाटा आणि काँग्रेस ही आमची नॅचरल आघाडी आहे. विधानसभेत, लोकसभेत आम्ही ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एखाद्या वेळेस नसेल, पण आजही विरोधी पक्षामध्ये आमची आघाडी आहे हे स्पष्ट आहे. उपमहापौर पदासाठी पण 2 अर्ज भरले. धानोरकर गटाकडनं राहुल चौधरी यांचा देखील अर्ज आलाय. नाही, मला आता ते माहिती झाली आहे की उपमहापौर पदासाठी त्यांनी 2 अर्ज भरल्याची, पण ते मागे घेतील ना, तसं ते मागे घेऊ शकतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत संजय राऊत यांच्या लेवलवर चर्चा सुरू आहे का उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या लेवलवर चर्चा सुरू आहे? प्रदेशाध्यक्षांनी, मी प्रदेशाध्यक्षांशी बोललो, मी उद्धवजी ठाकरेकडे पण भेटून आलो. त्यांनी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला दिला होता, तो अध्यक्षांना मी सांगितला. मग अध्यक्ष त्यांच्याशी बोलले. त्यावेळेस खासदार संजय राऊतांशी बोलणं झाल्याचं मला माहिती प्रदेशाध्यक्षांनी दिली आणि त्यांनी क्लिअर सांगितलं की काँग्रेसबरोबर जाण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत किंवा काँग्रेसबरोबरच आम्ही जाऊ असं म्हटल्याचं त्यांनी मला बोलले. तुमची दरवाजी संपली असली तरी महापौर पदाच्या बाबतीतला सस्पेन्स अजून कायम आहे. तुम्ही एकजुटानं दोन्ही गट एकत्रित महापौर होईल असा हे प्रयत्न. बघा, काँग्रेसचे 27 गट स्थापन झाल्यानंतर एकत्र आहेत. जनसुराज पार्टीचे 3 आहेत, 30 झाले. आमच्याबरोबर बीएसपीचा पाठिंबा आहे आणि जनसुराज पार्टीबरोबर एमआयएम बरोबर आहे. त्यामुळे 32 जागा आता आमच्याकडे आहेत. 64 मध्ये 32 आहे. 2ची आवश्यकता आहे आणि 2ची आवश्यकता आहे. त्या संदर्भात आम्ही चर्चा करतो आहोत आणि मला वाटतं की खासदार प्रतिभा धानोरकर पण चर्चा करत आहे अशी माझी माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं, संपूर्ण चर्चेमध्ये स्थानिक लेवलवर उभाटाकडनं जी चर्चा येत होती, आम्ही विजय वडेट्टीवार यांच्यासोबत जायला तयार आहोत, पण दुसऱ्या गटासोबत जायला तयार नाही, महापौर पद असेल तर, अशी सातत्याने त्यांच्याकडनं मागणी झालेली आहे. पूर्ण नाही, अजूनही त्यांची तशीच मागणी आहे, परंतु शेवट सत्तेची तडजोड करत असताना 1 पाऊल 2 पाऊल मागे जावं लागतं, ते प्रत्येकाला ठाऊक आहे. त्यांची भूमिका स्पष्ट पहिल्या दिवसापासून होती की आम्ही विजय वडेट्टीवारांच्या बरोबर राहू, हे स्पष्टच आहे. आजही आहे, कालही होती. पण सत्तेच्या समीकरणामध्ये ज्यावेळेस निर्णय होतो त्यावेळेस निर्णय बदलले जातात असं मला वाटतं.
हो, लोकसभेमध्ये काँग्रेसच्या खासदारांकडनं पंतप्रधानांवर हल्ला केला जाणार होता असा गंभीर आरोप भाजपच्या खासदार सौमित्रा खान यांनी केलाय. सुमित्रा खान अच्छा ठीक आहे. आजकाल हे आरोप सुमित्रा खान यांना प्रसिद्धी स्वतःला मिळवण्यासाठी कदाचित असावेत आणि सुमित्रा खान जर बोलले तर प्रसिद्धी लवकर मिळते, भाजपालाही मिळते आणि सुमित्रा खानलाही मिळते. पंतप्रधानावर हल्ला झावणार होता म्हणून जनतेची आणि भारतातील आपल्या भारतीय लोकांची दिशाभूल करण्याचा धंदाच आता भारतीय जनता पक्षाने उचललेला आहे आणि तो धंदा तेजीत चाललेला आहे. त्यामुळे ह्यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही. पार्थ पवार यांना जो जमीन घोटाळा होता त्यामध्ये क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आहे. जी काही समिती नेमली होती त्या समितीनं देखील क्लीन चिट दिल्याची माहिती काही त्यात काय हे काही फार नवीन काय घडतं शकलं आहे. जो सत्तेसोबत आहे तो सत्य आहे, जो सत्तेसोबत नाही तो असत्य आहे. म्हणून जमिनीतच काय घेऊन बसलात. जो सत्तेत सामील आहे तो खून केला, महाराष्ट्र लुटला, व्यभिचारामध्ये सहभाग असेल, बलात्कार जरी केला असेल तरी तो सत्तेत आहे तो सत्य आहे, ते असत्य असू शकत नाही. हेच आता महाराष्ट्रामध्ये रुजलेलं आहे, वाढतंय, वाढीस लागलेला आहे आणि सत्तेमध्ये जा, सोबत जा, वाटेल ते करा, तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आणि सरकारची आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. काल शरद पवार असे बोलले की राष्ट्रपती 2 विलिनीकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. कुणाला बोलण्याचा अधिकार आहे, मी त्यांच्या वादात कशाला पडू. तुम्ही माझ्या पक्षाचा प्रश्न विचारा. आपल्या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात वाघ आहे किंवा वन्यजीवाशी रिलेटेड पर्यटन मोठ्या प्रमाणात येतं. पण आशिष जयस्वाल यांनी मागणी केली आहे वनमंत्र्यांना की जे शासकीय निवासस्थान आहे तिथे मांसाहार सुरू करा. याला काही विरोध सुद्धा केलाय कारण की वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कारण की संवर्धन आणि संरक्षण हे आमचं काम आहे. तिथे विक्री नको मांसाहाराची. शासकीय आशंका विक्री नको नाही, खाण्यासाठी गेस्ट हाऊस, विक्रीचा विषय नाही. असं आहे तिथे काय वन्य प्राणीच खातात काय गेस्ट हाऊस मध्ये? तिथे तर काय बकरं कोंबडं खायला काय अडचण आहे? पुढे मांसाहार करणाऱ्या लोकांसाठी बंदी कशासाठी? वन विभाग म्हणजे अरे जिथे वन्य प्राणी हिंस्र असतात, प्रत्येकाचं सायकल ठरलेली आहे. वाघाला हरिण लागते म्हणजे शिकारच करतो, कोल्याला कोंबडी लागते, बकरं लागते, बिबट्याला कुत्रं लागते. गावातलं एकमेकाचं हे आहे, भक्षक आहेत ना एकमेकाचे, ती सायकल आहे. आणि ह्या सायकल असताना